मुंबईतल्या पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता अशी बातमी समोर आली होती। मात्र याच्या बाबतचं आता सत्य हे समोर आलंय। त्या मुसलमान कुटुंबाचा मृत्यू हा कलिंगडामुळे झाला नाही हे समोर आलेलं आहे। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं खरं कारण हे समोर आलेलं आहे। या प्रकरणी अहवाल समोर आलाय। अखेर 11 दिवसानंतर मृत्यूचं खरं कारण हे समोर आलंय। एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता। कलिंगड खाल्ल्यामुळे हा मृत्यू झाला होता अशी बातमी समोर आली होती। मात्र या प्रकरणी आता तब्बल 11 दिवसानंतर मृत्यूचं खरं कारण हे समोर आलंय। कलिंगड खाल्ल्यामुळे हा मृत्यू झाला नाही ही माहिती आता समोर आली आहे। अहवालातून हे सर्व समोर आलंय। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, काही दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती एकाच कुटुंबातील चौघांचा कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता। मात्र या संदर्भातील आता सत्य समोर आलेलं आहे आणि त्यांना या कलिंगडामधून कुणी हे नेमकं औषध टाकून मारलं या संदर्भात काही माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण जगदीश बघतोय की एक मोठी खळबळ उडाली होती ज्यावेळेस ते समोर आलं होतं की एका कुटुंबातलं आई वडील आणि त्यांच्या 2 मुलींचं जे आहे, 2 मुलींचा कलिंगड म्हणजे जेवण जेवलं, बिर्याणी खाल्ली, त्यानंतर कलिंगड खाल्लं आणि त्यांचा मृत्यू झाला। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं होतं। मात्र आता फॉरेन्सिक रिपोर्ट आलेली आहे। त्याचबरोबर त्या 4ही जण ज्या चौघांचा मृत्यू झाला त्यांची वित्रा रिपोर्ट आलेली आहे आणि यामध्ये असं सिद्ध झालेलं आहे या रिपोर्टमध्ये की उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते या चौघांच्याही पोटामध्ये आढळलं आणि विशेष म्हणजे हे उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते त्या कलिंगडमध्ये सुद्धा जे आहे कलिंगडमध्ये सुद्धा सापडलेलं आहे। त्यामुळे एक कौटुंबिक सामूहिक आत्महत्या या कुटुंबाने केली असल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र अशी सुद्धा प्राथमिक सूत्रांकडून माहिती मिळते की या कुटुंबातले जे मुख्य वडील होते अब्दुल डोकाडिया, त्यांना काही लाखांचं कर्ज ते कर्जबाजारी झाले होते आणि त्याचमुळे त्यांनी एक सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्यासाठी जे आहे ते कलिंगड बाजारातून आणलं होतं आणि उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते आणलं होतं। झिंक फॉस्फाईट नावाचं एक औषध आणलेलं होतं आणि ते त्यांनी त्या कलिंगडला लावलं आणि तेच कलिंगड त्यांनी त्यांच्या 2ही मुलींना आणि त्यांच्या बायकोला खायला दिलं आणि त्यानंतर सकाळपासून या चौघांना त्रास झाला आणि ज्याच्यामध्ये त्यांच्या 2ही चौघांचाही त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। ठीक आहे ज्योत्स्ना, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।